गावात. अरे बाबा, अरे कशासाठी रडत आहे? मी एवढे पैसे सांगितले म्हणून रडत आहे का? त्या म्हातारीने सांगितलं, बाबा अरे माझ्याकडे 100 एकर शेती आहे, 50 एकरामध्ये ऊस आहे, सोयाबीन आहे, बाजरी आहे, अजून काही आहे. तर म्हणे मी त्याच्यासाठी रडत नाही. अरे तू मला 2 दिवस ठेवला, 2 लाख रुपये बिल काढलं. माझ्या देवाला मला 75 वर्षाचा झाला, देवाला ऑक्सिजन झाला, मी देवाला कधीच 1 रुपया दिला नाही. मी किती त्या देवाचा असं सांगितलं. म्हणून असा विषय आहे बाबा, सर्व हा संसार माझे माझे तरीही न ओळखती बापा असे म्हणून आपण त्या देवाला ओळखत नाही. पहा शेवटच्या देवाला संताला लिहिलं, तुका म्हणे काही हरिनाम जपा होईल कोण ठावा देवा आयुष्याचा रे. आपला आयुष्याचा नफा केव्हा होईल? देवाचं नाव घेऊ देवा. म्हणून आपल्या देवाचं नाव घेणे बाबा. चला, अरे ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेव. कारण देवानं आपल्याला एवढं मोठं सुंदर शरीर दिलंय. देवाने एवढं सुंदर शरीर आपल्याला दिलं. हे काही आपण बनवू शकत नाही, पण आपण मोठं विद्वान आहोत. आपल्याला वाटतो आई तुझं माहिती नाही का? अरे या देवानं आपल्याला घडवलं. म्हणून संत असं प्रकट, जिसने तुझे बनाया सुंदर सजा सजा, जिसने तुझे बनाया है उसने गुलाम पुकारा. ईश्वर का भजन करने, ईश्वर का भजन
चरित्र क्रमांक आहे श्री सद्गुरुदेव भगवान की जय. आणि पहा अर्ध्या तासाचं चरित्र तुमच्यासमोर सादर करतो. श्री सद्गुरुदेव भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. सत्य साईनाथ भगवान की जय. अरे चित्त देवे बोला देवा स्वाती असाचे.
मध्ये राधा कालकेश्वर आदिपतीवर तानार बापा त्याची पहा मोठा सुंदर जीवन चाललेला आहे महाराज पण शंकती कृष्णमूर्ती आहे महाराज आणि पहा एकीकडे अभिमान आणि एकीकडे प्रेम आहे म्हणून ते मालिका नावास राणी त्या राजाला म्हणू लागली बाबा आणि महाराज 12 वर्ष मध्ये झाले लग्नाशी बाळ नाही झाले देवा भाशी रे माझ्या महाराज म्हणून ज्ञानदेवी नावाची आई वेगळ्या आहे महाराज पण हा महाराज हा कालकेश्वर राजा कसा होता अभिमानी होता अहंकारी होता हा अहंकारी होता म्हणून ते आपल्या पत्नीला सांगत हॉटेलला म्हणजे तुला का करावं सांगाय हा अभिमानी होता पण पहा त्या राणीला विचार केला म्हणजे हा तर काय पण आपल्यालाच काही करावं लागेल पहा सकाळी झोपली आणि पहा सरासर केलं ते आईनं देवाला करू लागली आणि पहा तिच्या मनामध्ये कल्पना तयार झाली आणि कल्पना तयार झाली आणि गावाच्या बाजूला एक आदिशक्ती मातेचं मंदिर होते त्या आदिशक्ती मातेच्या मंदिरामध्ये गेली आणि त्या आईला नमन करणारी आई लई केले म्हणे आई दान लई केले हे मन नाही झाली म्हणे आई संतान संतान प्राप्त झाली म्हणून पहाटे आईला नमन करत सांगते ठेवी जाईन आई 12 वर्षाचा म्हणे जमाना झाला नाही बाळ पाहिला आई नाही बाळ पाहिला पहाटे आदिशक्ती मातेची आजोळ रडू लागली आणि त्या आदिशक्ती मातेला काय म्हणाली सांगते ठेवी जाईन आई बाळ मोठे पाहिल
श्रीपादेला नमन करू लागले महाराज. आणि नमन केल्याच्या नंतर परत घराकडे निघाली. अर्थ घेऊन जेव्हा परत निघाली तेव्हा ब्रह्म ऋषी नारद मिळाले महाराज. आणि ब्रह्म ऋषी नारद मिळाले तेव्हा ब्रह्म ऋषी नारद काय सांगू लागले, हे म्हणे आई, ज्ञानदेवीने सांगितलं, हे तुला काय माहित आहे. तेव्हा ब्रह्म ऋषी नारदाने सांगितलं, बाबा हे म्हणे आई मला का माहित नाही, अरे मला सर्व माहित आहे. अरे आते जाते हुए मैं सब पे नजरी रखता हूँ, नाम नारद है मेरा सब खबर लगता है, नाम नारद है मेरा खबर लगता सबको नजर रखता हूँ, नाम नारद है मेरा सबकी खबर रखता हूँ. कोणी सांगितलं, या ब्रह्म ऋषी नारदाने सांगितलं. कोणाला? त्या ज्ञानदेवी आईला सांगितलं. म्हणे आई काल ते म्हणे डोळ्या डोळ्या पाणी, नका भोगते म्हणे आई तू दुःखाची कहाणी. आई तू देवाला नमन केलं, तुझी देव इच्छा परिपूर्ण केल्याशिवाय राहणार, परिपूर्ण केल्याशिवाय राहणार. आणि पहा जेव्हा दुसऱ्या दिवशी मंदिरामध्ये गेली तेव्हा गुरु की कृपा मार्ग साधेल. पहा गुरुची कृपा झाल्याशिवाय कोणतंही कार्य परिपूर्ण होत नाही महाराज. म्हणून पहा कृपा त्या आदिशक्ती मातेची झाली आणि त्या आदिशक्ती मातेला तुला फळ दिलं. हे फळ ग्रहण कर, तेरी मन की इच्छा परिपूर्ण हो जाईल. आणि पहा अशा प्रकारे महाराज त्या ज्ञानदेवी आईने तो फळ ग्रहण केला. आणि पहा इकडे काय झालं, ओ झाली गर्भाची रंजना झाली. झाली गर्भाची रंजना, माहित नव्हते दोघे जण. या दोघांना काही माहित नाही, कारण दोघांमध्ये जो तिसरा बसलेला याच्यावर काही लक्ष लक्ष मी अंतरी तोच वार करी पंढरीचा. तुका म्हणे पंढरी पुगा नाही तरी शिंगा बाप्पा खंडित. अरे पहा देवाची कृपा झाली, त्या आदिशक्ती आईची कृपा झाली. आणि अशा प्रकारे महाराज दिवस गर्भ वाढू लागलेले आहे. आणि मोठ्या आनंदाने पहा हे ज्ञानदेवी आई सर्वाला शिकवत आहे. त्या बोलण्यामध्ये हो तुम्ही उठा, अरे तुम्ही देवाला नमन करा, देव तुमची इच्छा परिपूर्ण केल्याशिवाय राहणार. सर्व गावच्या बोलण्याच्या पायांना उठवू लागली. उठा माझ्या बहिणीने खर्च करतो
बाळासाहेब काय सांगितलं, पती तुझा ईश्वर देवाचा हा अवतार, कीर्ती होईल जगात थोडं गोविंद गोविंद. तर पती तसंच पाहिजे, पती तसंच पाहिजे. काय कहा जाईल देवळा तिकडे पडसारी कधी आणि दोन गिलास मस्कून यांना म्हणून आहे दरवाजाने ठोकतात. असं बरोबर आहे. म्हणून आपल्याला कळलं पाहिजे महाराज. आता तुम्हाला असं कधी असेल तर माहिती मी तुम्हाला सांगतो, अशा पतीला काय करावं, घरामध्ये ठेवता टीव्हीचा दोन पाईट आवाज वाढवून अच्छा कुचका नाही करतो, तर लोकांना आवाज नाही जाऊ दे. श्री शंकरदेव भगवान की. आणि पहा अशा प्रकारे अशा प्रकारे 9 महिने 9 दिवस झाले गर्भासी. आणि पहा मोठा सुंदर बाळ जन्माशी आला, सुंदर बाळ जन्माशी आला. आणि सुंदर बाळ जन्माशी आल्याच्या नंतर येल भावना शर्गावती मेरे मुंगुट डावे देती, चांद सूर्याला म्हणे उभा राहे, प्रकाश पाहे. अशा सुंदर बदलाचा बाळ झाला. आणि पहा त्या बाळाचा ज्ञानदीप म्हणून अशा नाव ठेवण्यात आले. आणि पहा ज्ञानदीप म्हणून नाव ठेवण्यामध्ये आला. पण काय झालं, राज्य 12 वाजले. आणि पहा रात मग झाली की या ब्रह्मदेवाले आणि छठी माता सुद्धा आली. आणि परंपरेचा लिहिण्यासाठी परंपरेचा लिहू लागले. ब्रह्माजी सांगू लागले, महाराज बाळ म्हणे 24 वर्षाचा होईल, 24व्या वर्षी बाळाचा लग्न होईल. आणि 24व्या वर्षी सुनबाईच्या हातामध्ये म्हणे मुसराची शिलक जाईल. आणि त्या मुसराच्या लाकड आणण्यासाठी हा मुलं जाईल, त्या वनामध्ये जाईल. आणि वनामध्ये गेल्याच्या नंतर वाघाच्या डांसक्रियाचा मृत्यू होईल. होत आहे का महाराज? देवानं लिहिलं खोटी आहे का? संत महात्मे प्रमाण देतात. अरे या पैरी बनाय कर
काय सांगितलं? या पिंजऱ्याला 9 दरवाजे 16 सांधे आहेत ना, आणि या पिंजऱ्याला पहिली अशा प्रकारे 5 वर्षाचा बाळ झाला, आणि 5 वर्षाचा बाळ झाला गुरुच्या आश्रमामध्ये त्याला शिकवण्यासाठी पाठवलं. कशासाठी? ज्ञान घेण्यासाठी. आणि ज्ञान घेण्यासाठी तिथं पाठवलं. असे करता महाराज 18 वर्ष राहिला. कुठं? त्या आश्रमामध्ये त्या आईने सांगितलं, त्या ज्ञान घेतले सांगितलं म्हणे महाराज माझा बाळ 18 वर्ष झाले माझ्या नजरेचं आहे. कारण आईची ममता होती महान बघा, आईची ममता होती कोमले, आणि त्या आईला आपण वाईट बोलतो आपल्यासारखा मूर्ती जगत नाही बघा. कारण अरे सबसे बड़ी है माँ जगत में, सबसे बड़ी है अरे बापाचाही सुद्धा असतो, त्या राजाचा नाही आहे म्हणून का बरं आमचे परस्पर भावाची समान होतो दादा. कारण अरे परिवार का बोझ जोखन को पे उठाता
होत नाही. आणि पहा, अरे तो बाप एखाद माणूशी आपल्या चेहऱ्यावर दिसले आपला बाप मोठा मनामध्ये दुःख होतो महाराज. कारण अरे स्वतःला वापरण्यासाठी चप्पल वापरणार नाही, पण आपल्या बाळाला कधी बिना चप्पल राहू देणार की महाराज एवढं बाळा. अरे कपडे वापरण्यासाठी बाळाला देईल, आपण स्वतः फाटक्या माये से दिखाई दे बेटे के चेहरे पर, बाळाचं शिक्षण झालं. त्या बाळाला घरी आणलं, त्या राजाला घरी आणलं. आणि असे करता महाराज 24 वर्ष झाला. आणि पहा त्या ज्ञानदेवी आईनं सांगितलं, कारण या आईला ज्ञान होतं महाराज. म्हणे आपल्या बाळाचं लग्न झालं पाहिजे आणि आपल्या घरामध्ये शुभगाई आली पाहिजे आणि आपल्या बाळाचा मृत्यू झाला पाहिजे. कारण मुलीने शांती की चुके न कल्पना, जो लिख दिया हो लिख दिया. बघा आपल्याला एक निमित्त असतो, महाराज तिकडे गेला, तो दारू पिळाले गेला, तो तिकडे गेला, म्हणून गेला नाही का. पण तसे काही नाही. लिहिलंय शांती की चुके न कल्पना. किती असे कल्प होऊन जातील, पण हा कधी चुकणार म्हणून पहा त्या आईने विचार केला, म्हणजे बाळाचा आता केलं पाहिजे. म्हणून आपल्या पतिदेवाला सांगितलं, महाराज मुलाचं लग्न करायचं. 24 वर्ष पहा त्या लिखाणच्या प्रमाणे ब्रह्मदेवाने जो लिखाण लिहिलं होतं, 24 वर्षाचा बाळ झाला. आणि 24व्या वर्षी बाळाचा लग्न करण्यासाठी तो राजा कालकेश्वर मुलगी पाहण्यासाठी गेला. कुठं बाजूच्या एका गावाला गेला. त्या राजाच्या मुलीला पाहिला आणि मोठी सुंदर होती महाराज. कारण आई नसल्यामुळे त्या पित्यानं त्या मुलीला चांगले सुंदर संस्कार दिले आणि संस्कार दिला. आणि त्या पहाट्या मुलीला पाहण्यासाठी आला, म्हणून त्या मुलीला पाय धुण्यासाठी या राजाला पाणी दिलं. आणि त्या मुलीचं असं आचरण करून या राजाला मोठा आनंद झाला. आणि पहा त्या मुलीला आपल्या मुलासाठी प्रत्यक्ष केलं पाहिजे. आणि पहा वरात आणली. चलो रे भक्तो मैया के द्वार, चलो रे भक्तो मैया के द्वार. महाराज पहा या मुला मुलीचं
मुलीचं लग्न लागलं ते मंगलमय सावधान सावधान मंगलमय सावधान ज्ञानदीपाचं आणि त्या मुलीचं लग्न झालं. त्या मुलीचं लग्न झालं आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा वरात आपल्या गावाला जाणार आहे तेव्हा सकाळच्या वेळी तो बाप आपल्या मुलीला सार करत आहे बघा. तेव्हा त्या मुलीला सांगत आहे बेटा अरे तू मुलगी आहे तो घराचा प्रकाश आहे. जसा तू एका वावर तशाप्रमाणे आपल्या सासूला वावर दिला. कारण अरे बाबू का घर छोड़ के घरी चली तो कैसी घड़ी आई है दुल्हन है खुदाई है तो कैसी घड़ी आई है दुल्हन है खुदाई तेव्हा तो बाप रडत आहे त्याला. कारण अरे मुलीचा जन्म झाला तेव्हा आई बरोबर पावले म्हणून आणि त्यानं त्या मुलीचा पालन पोषण केलेलं आहे. किती दुःख त्या पित्याला रे दादा. कारण हाताच्या तळ घोड्याप्रमाणे तो बाप त्या मुलीला पालतो आणि एके दिवशी क्षणभरामध्ये दुसऱ्याच्या हातामध्ये देतो महाराज. म्हणून त्या आपल्या मुलीला सांगू लागला बेटा अरे तू जसं एका प्रकाश केली जसं आई वडिलांची सेवा करणारा तसं आपल्या सासू सासऱ्याची सेवा करतो. आणि पहा त्या मुलीला सार केलं तेव्हा रडत आहे बाप. बेटा राजा माझ्या तुले करा नगरीच्या पाठे माझ्या तुले करा नगरीच्या पाठे
त्या बापानं त्या मुलीला शार केलेलं आहे आणि शार केल्याच्या नंतर पाहतो मुलगी वरात जात आहे, मुलगी घराकडे पाहू लागली दादा, कारण त्या दिवशी त्या मुलीला बाळ कन्या सासूयासी जाय चरित्र किती दिवसाच्या नंतर होतं तुम्हाला आठवण कन्या सासूयासी जाय कन्या विचार करू देवा, अरे मी आजपर्यंत होतो मी आपल्या पित्याची शेवट आणि आज या घराला सोडून जाईल, माझा वडील तुम्हाला पाहून जाईल महाराज. इतके झाले घरी गेल्याच्या नंतर पहिल्याच्या काळामध्ये महाराज धान काढायचे पहिलीच्या काळामध्ये, आणि अशाप्रमाणे लिखाणच्या प्रमाणे पहा ते सुनबाई सुद्धा धान काढू लागली त्या उकरामध्ये, आणि त्या मुसराची शिलक त्या सुनबाईच्या बोटामध्ये गेली. रक्तबंबाळ झाला आणि रक्तबंबाळ झाल्याच्या नंतर आपल्या पतिदेवाला हात मारू लागले. हो महाराज, प्राण माझा नाही आता वाचणार. पतिदेवा कारण माझ्या जीवनाचा आधार धावा धावा परमेश्वर.
ब्रह्मदेवाला लिहिलं होतं, त्या छठी माताला जसं लिहिलं होतं ब्रह्मदेवाने सांगितल्याप्रमाणे हा कोटा गेला त्या वनामध्ये गेला आणि वनाच्या मार्गाने जेव्हा निघाला तेव्हा एका तुकडीनं त्या राजाला सांगितलं, महाराज राजा कानकेश्वराला सांगितलं, म्हणे महाराज तुमचा बाळ वनामध्ये निघाला. तेव्हा याच्या लक्षामध्ये पटकन आली कलम ते लिहिली कलम त्या राजाच्या लक्षामध्ये आली आणि यानं विचार केला. त्या प्रधानाला पाठवलं आणि त्या आपल्या बाळाला अडवण्याचा मार्ग थांबवण्याचा प्रयत्न केला महाराज. आणि पहा 18 लाख सैन्य घेऊन कुठे गेला, त्या वनामध्ये गेला आणि त्या पहा ते मुसरासाठी जो लाकूड कापायचा होता तिथं जाऊन त्या मुलाला वर चढवलं. कारण याचा अभिमान अहंकार या प्रसंग आहे ब्रह्माचा एक म्हणे. आणि या मुलाला जेव्हा त्यानं चढवलं आणि त्या लिखाणाप्रमाणे महाराज वाघानं त्याचं रूप घेतलं, अवतार घेतला. वाघानं अवतार घेतलं आणि जशी वाघाला झेप मारली तसा एका प्रधानानं त्या वाघावर गोळी टाकली. गोळी टाकली तेव्हा पाहत कानकेश्वर राजा त्या ब्रह्मदेवाला म्हणू लागला, ब्रह्मदेवा तुने तो मेरा जिंदगी किया. आणि पहाडीतल्या बाळाला सांगितलं, आपल्या बाळाला सांगितलं, बोले बेटा मैं इसी दिन का मैं रहा देता. ब्रह्मा जी ने मेरा क्या बिगाड़ा. त्या बाळाला सांगितलं, पहा बाळाही तसा अभिमानी बाबा जाऊन या बाळाला म्हणे पिताजी हा वाघ मला मारणार होता, जाऊन त्या वाघाच्या तोंडावरती लाथ मारलं महाराज या बाळाला. आणि जसं तोंडावरती लाथ मारलं तसंच त्या वाघाचा दात त्याच्या पायामध्ये टोचला आणि त्या दात त्याच्या पायामध्ये टोचला तेव्हा हात मारू लागले आपल्या बापाला. पिताजी भावा पण दादा त्यावेळेस कोण धावले आणि पहा तो विषय वीस त्याच्या शरीरामध्ये पसरू लागला तेव्हा डोळ्यासमोरी पडला अंधार, डोळ्यासमोरी देवा पडला अंधार, नाही कोणा छाया आईला खबर गेली तेव्हा आई धावत आली पण त्या मुलासाठी रडली नाही महाराज, हसू लागली.